इंग्रजी, मराठी, बी.एड प्रथम वर्ष प्रथम सत्र, मुख्य अभ्यासक्रम सी.सी, बी.एड सी.सी.सी 101, ज्ञान आणि अभ्यासक्रम. श्रेय 4, घटक 4, तास 60, गुण 75+25. अभ्यासक्रमाची उद्दिष्टे: 1. शिक्षणाचे ज्ञानमीमांसात्मक आणि सामाजिक आधार समजून घेणे. 2. शैक्षणिक समाजशास्त्राच्या संकल्पनेवर आधारित शिक्षणाची समज प्रदान करणे. 3. अभ्यासक्रमाचे परिमाण आणि अभ्यासक्रम निर्मितीची प्रक्रिया समजून घेणे. 4. भाषेचा अर्थ, संकल्पना आणि गरज जाणून घेणे. 5. संवादाची संकल्पना समजून घेणे. 6. संवाद कौशल्य विकसित करणे आणि चांगल्या संवादाची वैशिष्ट्ये व महत्त्व जाणून घेणे. अभ्यासक्रमाची फलश्रुती: 1. विद्यार्थी शिक्षक शिक्षणाचे ज्ञानमीमांसात्मक आणि सामाजिक आधार समजून घेतो. 2. विद्यार्थी शिक्षक शैक्षणिक समाजशास्त्रावर आधारित शिक्षणाची संकल्पना स्पष्ट करतो. 3. विद्यार्थी शिक्षक अभ्यासक्रमाचे परिमाण आणि अभ्यासक्रम निर्मितीची प्रक्रिया जाणून घेतो. 4. विद्यार्थी शिक्षक भाषेची संकल्पना आणि गरज ओळखतो. 5. विद्यार्थी शिक्षक संवाद कौशल्यांशी परिचित होतो. 6. शिक्षक चांगल्या संवादाची वैशिष्ट्ये आणि महत्त्व स्पष्ट करतो. सामग्री 75 गुण. घटक 1. शिक्षणातील ज्ञानमीमांसात्मक आणि विकसित होणारे ज्ञान आधार. 1. ज्ञानमीमांसेची संकल्पना, स्वरूप, महत्त्व आणि शिक्षणाशी संबंध. 1. ज्ञान अर्थ संकल्पना. 1. ज्ञानाचे प्रकार आणि सिद्धांत. 2. ज्ञानाचे स्रोत. 3. बहुसंस्कृतीवाद, अर्थ, फायदे आणि तोटे. 4. ज्ञान आणि माहिती यातील फरक. ज्ञान आणि 1. जाणून घेण्याची प्रक्रिया, जाणून घेण्याच्या विविध मार्ग, ज्ञानाची रचना, ज्ञान प्रसार आणि निर्मितीमध्ये जाणकाराची भूमिका. 1. ज्ञान अभ्यासक्रम आणि पाठ्यक्रम. संबंध, विविध संदर्भांमध्ये ज्ञानाचे संगठन, अभ्यासक्रमाचे संवर्धन, शैक्षणिक कार्यक्रमात ज्ञान आधाराची गरज. घटक 2. अभ्यासक्रम. 1. अभ्यासक्रमाचा अर्थ, संकल्पना आणि गरज. 2. अभ्यासक्रमाचे प्रकार, अभ्यासक्रम विकासाची तत्त्वे. 3. मूलभूत शिक्षणाच्या अभ्यासक्रमाबद्दल गांधीजींचे विचार आणि शालेय अभ्यासक्रमाबद्दल टागोरांचे विचार. 2. अभ्यासक्रमाचा विकास. 1. अभ्यासक्रमाचे नियोजन. 2. अभ्यासक्रम रचना. 3. अभ्यासक्रमाचे संक्रमण. घटक 3. भाषा आणि भाषेचे स्वरूप. 1. भाषा, अर्थ, संकल्पना आणि महत्त्व. 2. भाषा आणि अध्ययन आणि विद्यार्थ्याच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि भावनिक विकासात भाषेची भूमिका. 3. भाषा शिकण्यातील अडचणी आणि भाषिक कौशल्य विकसित करणे. 4. बहुभाषिकता, बहुभाषिकतेचा अर्थ, संकल्पना आणि बहुभाषिकतेचे महत्त्व आणि वर्गात बहुभाषिकतेला वाव देणे. घटक 4. मातृभाषा, संवाद आणि भाषा, संस्कृती. 1. मातृभाषा, अर्थ, महत्त्व, शिक्षणाद्वारे आणि उपचारात्मक कार्याद्वारे मातृभाषेचा योग्य उपयोग. 2. संवादाची संकल्पना, प्रकार आणि प्रक्रिया आणि संवादात भाषेची भूमिका आणि चांगल्या संवादाची वैशिष्ट्ये. 3. संवादाचे नमुने. 1. पंखा-वाय नमुना. 2. वर्तुळाकार नमुना. 3. चाक नमुना. 4. संवाद कौशल्य विकसित करणे, अडचणी आणि वाचन आणि लेखन कौशल्य विकसित करण्यासाठी उपक्रम. प्रात्यक्षिक कार्य कोणतेही एक. 1. भाषेच्या महत्त्वावर गटचर्चेचे आयोजन करणे. 2. बहुभाषिक गटाचा अभ्यास.